तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण मस्त बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. त्याच्यासाठी मी हे सगळे इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत. कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट जी घरी बनवली आहे, टोमॅटो, नंतर आपण गाजर घेतलेला आहे, फ्लॉवर, वाटाणा असा आपण फ्रेश घेतलेला आहे, त्याच्यानंतर बटाटा आहे, हा कांदा आहे आणि शिमला मिरची आणि नॉर्मल मिरची घेतली आहे. तर अशा प्रकारे हे तांदूळ जे आहेत वाडा कोलम हे आपण थोडेसे धुवून बाजूला ठेवले होते. आणि जसे की हा माझा सिक्रेट मसाला, शाही बिर्याणी मसाला, ज्याच्यामुळेच माझी बिर्याणी खूप टेस्टी होते. तर आपण मस्त असा पाणी म्हणजे पहिलं आधण ठेवलेलं आहे, गरम पाणी, जे आपण नंतर यूज करणार आहोत. कांदा पहिले आपण परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत. कांदा परतून त्याच्यामध्ये ऑलरेडी मी मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण त्यानंतर मिरचट नको लागायला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोचं पाणी झालं थोडंसं, म्हणजे असं हे झालं, सोक झालं, त्याच्यामध्ये थोडं ग्रेव्ही टाईप दिसायला लागलं की मग आपण नंतर बाकीच्या सगळ्या भाज्या टाकणार आहोत. तर बेत तर चांगला होणार आहे, लेट्स सी. कारण कारभारी म्हणतात की तुला फक्त हेच छान बनवता येतं, असं नाही आहे, बट ठीक आहे, चलतं आहे. आता मस्त याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या एकत्र टाकलेल्या आहेत. थोडंसं किंचितचं मीठ टाकलेलं आहे, बिकॉज असं म्हणतात की मिठामध्ये पाणी असतं. तर आपण थोड्याशा वाफवून घेणार आहोत विदाऊट पाणी, म्हणून थोडंसं किंचितचं मीठ टाकून ह्या भाज्या पूर्ण आपण अशा पहिले एकत्र करून घेणार आहोत. एकजीव केल्यानंतर थोडी टेस्ट जी आहे त्याची मस्त लागते. जसं काल मी मेथीची भाजी बनवली होती कारभारी स्पेशल, सेम आज आपण हा बेत केलेला आहे कारभारांसाठीच. कारण जसं बोलले ना, सॅटर्डे संडे ते करतात, तर आता यावेळेस मी करेन. त्या भाज्या अशा एकजीव झालेल्या आहेत. एकजीव झाल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, फक्त मीठ जसं टाकलं तर आपल्याला एक त्याची 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढली की मग त्या भाज्याला टेस्ट अजूनच छान येते. आणि जसं की मी नेहमीप्रमाणे माती खाते, तर यावेळी खाल्ली. ते म्हणजे मी मिरच्या, अद्रक लसूण पेस्ट टाकली, पण तिखटासाठी मिरच्या विसरले, मग मी परत हे केलं. मग हे झाल्यानंतर मग मस्त त्याच्यामध्ये भाज्या आता बघू शकता तुम्ही छान असे वाफरल्या आहेत. याच्यामध्ये ते ऑलरेडी मी ती मिरचीची पेस्ट टाकली आणि परत एक वाफ काढल्यानंतर आपण आता याच्यामध्ये हा जो आपण तांदूळ घेतला होता, हा पूर्ण तांदूळ याच्यामध्ये टाकून एकजीव करायचा आहे. पडला असता वाचले, होतं असं कधी कधी. स्वतः हे आपण जे पाणी मगाशी उकळलं होतं ते टाकलं याच्यामध्ये. जसं की जेवणाला मिठाशिवाय चव नाही, मग ते कितीही स्वादिष्ट बनव, तसं बायकोशिवाय संसाराला चव नाही. तर अशा प्रकारे हे मी मस्त मीठ असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता याची शिट्टी काढायची आहे. शिट्टीमध्ये जर तुम्हाला भात मऊसर वगैरे हवा असेल तर तुम्ही थोडंसं जास्त शिट्टी आणि पाणी जास्त वापरू शकता. कारभारांना तर एकदम एकदम असा फडफडीत भात आवडतो, सुट्टा झालेला. सो मी याची एकच शिट्टी काढून घेतलेली आहे. एक शिट्टी काढून घेतली याची. आणि पाणी पण मी खूप कमी वापरलेलं आहे. तिकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. ते कशासाठी? तर उडदाच्या पापडासाठी. तर हा मस्त असा हा बेत झालेला आहे माझा व्हेज बिर्याणी. आईचं माझ्या स्पेशल बनवलेलं लोणचं, जे की मिरची आणि लिंबूचं. तर बाय बाय.